मित्रांनो, सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. अर्थशास्त्र इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि यामधील शेवटचे प्रकरण आहे क्रमांक 10, भारतातील आर्थिक नियोजन. या प्रकरणाला आज आपण सुरुवात करत आहोत आणि यातला पहिला उपघटक अभ्यासाला घेतलेला आहे आर्थिक नियोजनाचा अर्थ, व्याख्या आणि वैशिष्ट्ये. आर्थिक नियोजनाचा अर्थ, व्याख्या आणि वैशिष्ट्ये आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत. चला तर पाहूया भारतातील आर्थिक नियोजन, त्याची प्रस्तावना. नियोजन आयोगाची स्थापना 1950 मध्ये भारत सरकारने केली. हे साल लक्षात ठेवा, वस्तुनिष्ठ प्रश्न येतो. 1950ला भारत सरकारने नियोजन आयोग स्थापन केलेला आहे भारताच्या आर्थिक नियोजनाच्या साठी. 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि 1950ला नियोजन आयोगाची स्थापना केलेली आहे. पंतप्रधान हे नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. हे पण लक्षात ठेवा, वस्तुनिष्ठ प्रश्न, की पंतप्रधान हे या आयोगाचे पदसिद्ध कायमचे अध्यक्ष असतात. नियोजन आयोगाचे अध्यक्ष पंतप्रधान असतात. त्याचप्रमाणे नियोजन आयोगामध्ये बँकिंग, वित्त, उद्योग या विविध क्षेत्रातील तज्ज्ञ असतात त्यांच्या मदतीला आणि बहुधा त्यांची संख्या 15 असते. 15 लोक असतात त्यांच्या मदतीला. बँकिंग, वित्त, उद्योग अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती, अभ्यासू व्यक्ती त्यांना मदतीला असतात. आर्थिक नियोजनाची रूपरेषा तयार करण्याचे उत्तरदायित्व हे नियोजन आयोगाचे असते. उत्तरदायित्व म्हणजे जबाबदारी, की भारताचं आर्थिक नियोजन कसं करायचं, त्याची रूपरेषा, आराखडा, रचना कशी असावी हे तयार करण्याचं काम आहे या नियोजन आयोगाचं आणि पंतप्रधान पदसिद्ध अध्यक्ष असतात. आता तुम्हाला इथे उपक्रम दिलेला आहे, माहिती गोळा करायला सांगितलेली आहे. माहिती कोणती गोळा करायची आहे तर मुंबई योजना, जनता योजना, गांधी योजना या 3 योजनांची माहिती तुम्ही गुगलवर शोधायची, वाचायची आहे. या योजना ज्या आहेत 1950च्या पूर्वीच्या योजना आहेत. त्याचा अभ्यास तुम्ही गुगलच्या सहाय्याने करू शकता. चला तर पाहूया आता आपण आर्थिक नियोजनाचा अर्थ समजावून घेऊ आणि व्याख्या पण आपल्याला समजून घ्यायची आहे. अर्थ आणि व्याख्या. उपलब्ध साधनसंपत्तीचा वापर करून नियोजित यंत्रणेद्वारे निर्धारित उद्दिष्टे पूर्ण करण्याचा एक कालबद्ध कार्यक्रम म्हणजे आर्थिक नियोजन होय. पहा, उपलब्ध साधनसंपत्ती म्हणजे भारतामध्ये कोणकोणती साधनसंपत्ती उपलब्ध आहे नियोजन करण्यासाठी, त्याचा वापर करायचा, विचार करायचा. आणि नियोजनाची यंत्रणा फार मोठी असते, ती राबवण्यासाठी यंत्रणा असते. निर्धारित उद्दिष्ट ठरवावी लागतात नियोजनाची, कोणत्या क्षेत्राचा विकास करायचा वगैरे, प्राधान्यक्रम ठरवायचा वगैरे. निर्धारित उद्दिष्ट किंवा किती प्रमाणात टार्गेट आहे ते ठरवावं लागतं आणि ते पूर्ण करण्याचा एक काल निश्चित केला जातो, कालबद्ध कार्यक्रम. मग भारतामध्ये 5 वर्षाची पंचवार्षिक योजना राबवली जाते. कालबद्ध कार्यक्रम असतो, त्याला म्हणायचं आर्थिक नियोजन. आणि रशिया या देशाकडून ही आर्थिक नियोजनाची प्रेरणा भारताने घेतलेली आहे. आता आपण पाहूया व्याख्या, की जी आपल्याला पाठ करायची आहे. डॉक्टर H.D. डिकिन्सन यांची व्याख्या आपल्याला पाठ करावी लागणार आहे. अगोदर समजावून घेऊ. आर्थिक नियोजन म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेची तपशीलवार पाहणी करून त्या आधारावर कोणत्या वस्तूंचे किती प्रमाणात आणि कसे उत्पादन करायचे, किती प्रमाणात, केव्हा, कुठे उत्पादन करायचे आणि त्याचे वितरण कशा प्रकारे करायचे याबाबत महत्त्वाचे निर्णय मध्यवर्ती सत्तेने जाणीवपूर्वक घेणे होय. पहा, आपण व्याख्या अधिक समजावून घेऊ. आर्थिक नियोजन म्हणजे काय तर संपूर्ण अर्थव्यवस्था, कुठला एखादा भाग नव्हे तर संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था विचारात घ्यायची. नंतर काय करायचं, तपशीलवार पाहणी करायची की आपल्या देशामध्ये कोणकोणत्या साधनसंपत्ती उपलब्ध आहे, कोणत्या क्षेत्राचा विकास करायचा, कोणत्या क्षेत्रात मागे आहोत, कुठे विकास झालेला आहे, कुठे झालेला नाही, सगळी पाहणी करायची, माहिती घ्यायची. आणि त्या आधारावर काय ठरवायचं तर कोणत्या वस्तूचं उत्पादन करायचं, कोणत्या वस्तूचं उत्पादन वाढलं पाहिजे,
ते किती प्रमाणात करायचं आणि ते कोणत्या पद्धतीने करायचे, श्रमप्रधान उत्पादन तंत्र वापरायचं की यंत्रप्रधान भांडवलप्रधान उत्पादन तंत्र वापरायचं, किती प्रमाणात करायचं त्याचं प्रमाण पण ठरवायचं, केव्हा करायचं आणि कुठे उत्पादन करायचं हे पण या बाबी सगळ्या ठरवाव्या लागतात. आणि त्याचे वितरण कसं करायचं, म्हणजे ग्राहकांच्यापर्यंत त्या वस्तू कशा पोहोचवायच्या, वितरण करणं, वाटप करणं, वितरण कशा प्रकारे करायचं याबाबतचे महत्त्वाचे निर्णय कोण घेतं, तर मध्यवर्ती सत्ता म्हणजे केंद्र सरकारच्या मार्फत हे निर्णय घेतले जातात. आणि ते जाणीवपूर्वक घेतले जातात निर्णय. जाणीवपूर्वक निर्णय घेणे म्हणजे आर्थिक नियोजन होय. ही डॉक्टर H.D. डिकिन्सन यांची व्याख्या आपण पाठ करायची आहे. दुसरी व्याख्या पाहूया. श्रीमती बार्बरा उटन या महिला अर्थतज्ज्ञ आहेत, त्यांनी केलेली व्याख्या छोटी सोपी, ही पण पाठ करायची. सार्वजनिक सत्तेने म्हणजेच केंद्र सरकार आर्थिक अग्रक्रमांची जाणीवपूर्वक आणि हेतुपुरस्सर केलेली निवड म्हणजे आर्थिक नियोजन. पहा, सार्वजनिक सत्ता म्हणजे कोण, केंद्र सरकारने. आर्थिक अग्रक्रम, अग्रक्रम म्हणजे प्राधान्य द्यायचं की कोणत्या क्षेत्राला महत्त्व द्यायचं आहे, कोणत्या क्षेत्राचा विकास करायचा आहे. प्रेफरन्स, अग्रक्रम म्हणजे प्रेफरन्स, कोणत्याला प्रेफरन्स द्यायचा आणि तो जाणीवपूर्वक आणि हेतुपुरस्सर म्हणजेच हेतुपूर्वक ठरवावं लागतं आणि ती निवड करावी लागते. हेतुपूर्वक आणि जाणीवपूर्वक ठरवायचं की कोणत्या क्षेत्राचा विकास करायचा आहे किंवा आर्थिक अग्रक्रम द्यायचा आहे, यालाच आर्थिक नियोजन असं म्हणतात. की उदाहरणार्थ शेतीच्या क्षेत्राचा विकास करायचा अगोदर, की उद्योगाच्या क्षेत्राकडे लक्ष द्यायचं की व्यापाराच्या क्षेत्राकडे लक्ष द्यायचं, हे सार्वजनिक सत्ता किंवा केंद्र सरकार ठरवते, त्याला आर्थिक नियोजन असं म्हणतात. आता पाहूया आपण आर्थिक नियोजनाची वैशिष्ट्ये. महत्त्वाचा प्रश्न परीक्षेला येणारा, व्याख्या आणि वैशिष्ट्ये सुद्धा. आर्थिक नियोजनाची खालील वैशिष्ट्ये आहेत, पहा बाणाने दाखवलीत आर्थिक नियोजनाची वैशिष्ट्ये. पहिलं वैशिष्ट्य, 1. मध्यवर्ती नियोजन अधिकार. 2. पाहणी. 3. उद्दिष्टे. 4. प्राधान्यक्रम व लक्ष. संसाधनांची जुळवाजुळव. 6. योजना कालावधी. 7. मूल्यमापन. 8. सतत चालणारी प्रक्रिया. 9. समन्वय आणि 10. लवचिकता. या 10 वैशिष्ट्यांचा आपण आता सविस्तर अभ्यास करूया. पहा, पहिलं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे मध्यवर्ती नियोजन सत्ता, की नियोजनाचं काम करणारी सत्ता जी आहे मध्यवर्ती म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट, केंद्र सरकार. प्रत्येक देशात केंद्रीय नियोजन आयोग असतो, मग देश कोणताही असो तिथे सेंट्रल गव्हर्नमेंट असते, ते नियोजन आयोग त्यांचा असतो व ते आर्थिक नियोजन करतात. भारतामध्ये याला नियोजन आयोग असं म्हणतात. भारतात नियोजन आयोगामार्फत हे काम केलं जातं, यालाच मध्यवर्ती नियोजन सत्ता म्हणतात. नियोजन आयोगाला योजना तयार करण्याचा पूर्ण अधिकार असतो. नियोजन आयोगाची पुनर्रचना करून 2015 साली नीती आयोगाची स्थापना करण्यात आली. म्हणजे जो नियोजन आयोग होता त्याचंच नाव नीती आयोग असं करण्यात आलेलं आहे 2015 साली. फक्त नाव बदललं, काम मात्र तेच आहे. त्याला पुनर्रचना करणं असं म्हणतात. 2015 मध्ये ती केलेली आहे. दुसरं वैशिष्ट्य पाहूया आपण, पाहणी, की सर्वे करावा लागतो. नैसर्गिक व मानवी साधन संपत्ती यांची उपलब्धता, म्हणजे नैसर्गिक साधन सामग्री किती आहे, मानवी साधन संपत्ती किती आहे, कशी आहे, त्याची उपलब्धता होईल का, व उपयुक्तता, त्याची उपयुक्तता विचारात घेऊन संपूर्ण अर्थव्यवस्थेची पाहणी केली जाते. म्हणजे सर्वे केला जातो, नैसर्गिक आणि मानवी साधन संपत्ती किती प्रमाणात उपलब्ध आहे, त्याचा कसा उपयोग करून घेता येईल. तिसरं वैशिष्ट्य, उद्दिष्टे. आर्थिक नियोजन हे पूर्वनिर्धारित, म्हणजे आर्थिक नियोजन ठरवावं लागतं पूर्वीच, नियोजन करण्यापूर्वी सगळं पाहणी करून ठरवावं लागतं. निश्चित अशा उद्दिष्टावर आधारित असते आणि उद्दिष्ट, टार्गेट निश्चित करावं लागतं आणि जे वास्तववादी व लवचिक असतात. लवचिक याचा अर्थ परिस्थितीप्रमाणे काळानुसार त्यात बदलही होऊ शकतो, अशी उद्दिष्टे ठरवावी लागतात. पुढचं वैशिष्ट्य आहे क्रमांक 4, प्राधान्यक्रम आणि लक्ष. लक्ष शब्द पहा, लक्ष म्हणजे पाहणी नव्हे तर लक्ष म्हणजे हे टार्गेट. प्राधान्यक्रम, की कोणत्या क्षेत्राला प्राधान्यक्रम द्यायचा आहे, प्रेफरन्स द्यायचा आहे. आर्थिक विकासाला गती देण्यासाठी आर्थिक नियोजनात प्रत्येक क्षेत्राच्या महत्त्वानुसार प्राधान्यक्रम ठरवला जातो, की कोणतं क्षेत्र महत्त्वाचं आहे तसा क्रम ठरवला जातो.
लक्ष ठरवून म्हणजे टार्गेट ठरवून उद्दिष्टे प्राप्तीसाठी ठोस पावले उचलली जातात. मग एकदा लक्ष ठरवलं की त्यासाठी उद्दिष्ट निर्माण करून ठोस पावले त्या दिशेने उचलली जातात आणि ती उद्दिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो. 5वं वैशिष्ट्य आहे संसाधनांची जुळवाजुळव. जे नैसर्गिक आणि मानवी साधन संपत्तीचे आहे त्याची जुळवाजुळव करायची. नियोजन करण्यासाठी लागणारी विविध आवश्यक संसाधने. कोणकोणती संसाधने लागतात? कर आकारणे, पैसा पाहिजे योजना राबवायला, कर आकारणे जनतेवर, घरगुती बचत, नंतर तुटीचा अर्थभरणा म्हणजे पैसे छापून तुटीचा अर्थभरणा करणं, बाह्य सहाय्य परदेशाकडून कर्ज घेणं किंवा मदत घेणं, सार्वजनिक कर्ज उभारणं, अशी जुळवाजुळव आवश्यक आहे. या विविध मार्गाने संसाधने किंवा पैसा जमा करावा लागतो आणि मग योजना राबवावी लागते. पुढचं वैशिष्ट्य 6वं, योजना कालावधी. नियोजनाचा कालावधी गरजेनुसार वेगवेगळा असू शकतो. प्रत्येक देशात वेगवेगळा आहे, भारतातही काही वेळेला बदललेला आहे. पण भारतासारख्या अनेक देशांमध्ये नियोजनाचा काळ साधारणपणे 5 वर्ष इतका असतो. त्यालाच पंचवार्षिक योजना असं म्हणतात. 5 वर्ष योजना कालावधी. 7वं वैशिष्ट्य आहे मूल्यमापन. नियोजनातील उद्दिष्टे आणि प्राथमिकता यातील होणारे बदल समाविष्ट करण्यासाठी मध्यावधी परीक्षण करणे गरजेचे असते. मध्यावधी परीक्षण म्हणजे 5 वर्षाचा कालखंड आहे तर 2 वर्षांनी 2.5 वर्षांनी पाहणी करायची की आपली किती उद्दिष्टे साध्य झालेली आहेत. त्याला मध्यावधी पाहणी म्हणतात. मध्ये मध्ये आढावा घ्यायचा मागील कामाचा. त्यासाठी ठराविक कालावधीनंतर योजनांचे मूल्यमापन केले जाते. यश अपयश कितपत मिळालेलं आहे याचं मूल्यमापन केलं जातं. 8वं वैशिष्ट्य आहे सतत चालणारी प्रक्रिया. सतत न थांबता. आर्थिक नियोजन ही एक सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. म्हणजे थांबली बंद पडली असं नव्हे तर सतत चालते प्रक्रिया. या प्रक्रियेद्वारे देशाच्या आर्थिक विकासाचे उद्दिष्ट गाठले जाते. म्हणजे उद्दिष्ट ठरवलेले आहे त्या उद्दिष्टाच्या दिशेने प्रयत्न केले जातात. 9वं वैशिष्ट्य आहे समन्वय. केंद्राप्रमाणे राज्यांमध्येही नियोजन केले जातं. जसं सेंट्रल गव्हर्नमेंटचं नियोजन असतं त्याप्रमाणे राज्य स्टेट गव्हर्नमेंट सुद्धा आपलं नियोजन करत असतं. त्यांच्यामध्ये समन्वय साधण्याचे काम केले जाते. पण केंद्र आणि राज्यांचं नियोजनामध्ये समन्वय साधावा लागतो. दोन्हींचं नियोजन वेगवेगळं असून चालत नाही तर कुठेतरी समन्वय साधावा लागतो. 10वं शेवटचं वैशिष्ट्य लवचिकता. मध्यवर्ती नियोजन प्राधिकरण आर्थिक नियोजन करताना लवचिकतेचा दृष्टिकोन समोर ठेवून म्हणजे लवचिकतेचा दृष्टिकोन ठेवतात की गरज असेल तर काही उद्दिष्ट किंवा प्राधान्यक्रम बदलतात सुद्धा. आवश्यकतेनुसार अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रात समन्वय साधते. आणि अर्थव्यवस्थेची वेगवेगळी क्षेत्र असतात. प्राथमिक, द्वितीय, तृतीय या क्षेत्रामध्ये समन्वय साधावा लागतो. त्यानुसार अंमलबजावणीतही लवचिकता साधते आणि ते लवचिक धोरण ठेवून नियोजन राबवावे लागते. लवचिकता हे सुद्धा महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आता आपण पाहूया तुम्हाला माहीत हवं. काय माहीत हवं तर एका दृष्टिक्षेपात पंचवार्षिक योजना. एका नजरेत आपण पाहूया पंचवार्षिक योजनाचा आढावा घेऊया आपण. भारतामध्ये राबवलेल्या पंचवार्षिक योजना यावर वस्तुनिष्ठ प्रश्न आणि विभाजन मूल्यामध्ये दशमक शतमक चतुर्थक काढण्यासाठी येऊ शकतं. आता इथे रकाने दिलेले आहेत, नियोजन दिलेले आहे, कालावधी दिलेला आहे आणि मुख्य उद्दिष्टे किंवा व्यूहरचना कोणतं उद्दिष्ट ठेवलं आणि अपेक्षित लक्ष टक्केवारीमध्ये दिलंय म्हणजे किती टार्गेट ठेवलं होतं आणि साध्यपूर्ती टक्केवारीमध्ये किती साध्य झालं असं ठरवलेलं आहे. पाहूया आपण क्रमाने योजना. पहिली पंचवार्षिक योजना. आता पहिली पंचवार्षिक योजना सुरू झालेली आहे. त्याचा कालावधी पहा 1951 ते 56 म्हणजे 1951ला पहिली योजना सुरू झाली. 1950ला नियोजन आयोगाची स्थापना झाली. हे लक्षात ठेवा. मग उद्दिष्ट काय ठरवलं होतं तर कृषी क्षेत्राचा विकास. पहिल्यांदा शेतीच्या क्षेत्राला महत्त्व दिलं. कारण काय 70% जास्त लोकसंख्या त्यावेळी शेतीच्या क्षेत्रावर अवलंबून होती. त्यामुळे शेतीचा विकास आवश्यक होता आणि लक्ष ठेवलं होतं 2.1% उद्दिष्ट साध्य करायचं. पण तिथे यश इतकं आलेलं आहे 3.6% साध्य झालेलं आहे. म्हणजे पहिली योजना खूप यशस्वी झाली. दुसरी योजना पाहूया आपण. कालखंड आहे 1956 ते 61. इथे ठरवलंय अवजड उद्योगांचा विकास. इथे उद्योगधंद्यांच्या विकासाला महत्त्व दिलेलं आहे. पहिल्या योजनेत शेतीला महत्त्व दिलं,
दुसऱ्या योजनेमध्ये उद्योग व्यवसायांच्या विकासाला महत्त्व दिले आणि अपेक्षित लक्ष किती ठेवलं होतं? 4.5% यश किंवा लक्ष टार्गेट ठेवलं होतं, पण तिथे थोडं कमी झालेलं आहे. साध्यपूर्ती 4.1%च साध्य झालेलं आहे. तिसरी पंचवार्षिक योजना सुरू झाली 1961 ते 66. आता इथे मात्र काय केलेलं आहे? उद्दिष्ट ठेवलेलं आहे उद्योग आणि कृषी क्षेत्र दोन्हींचा विकास. एका क्षेत्राचा विकास करून चालत नाही, म्हणून दोन्ही क्षेत्रांच्या विकासाचं उद्दिष्ट समान ठेवलं आणि लक्ष ठेवलं होतं 5.6%. परंतु खूप अपयश आलेलं आहे असं म्हणूया. 2.7%च लक्ष फक्त साध्य झालेलं आहे, यश मिळालेलं आहे 2.7%. आता पहा पुढे इथे आलेलं आहे वार्षिक नियोजन. वार्षिक नियोजन हा शब्द का आला? तर या काळामध्ये युद्धाचा कालखंड होता. त्या युद्धाच्या कालखंडामुळे 5 वर्षाची योजना राबवणं शक्य नव्हतं, सरकारकडे पैसा नव्हता. म्हणून त्या काळात भारत, चीन, पाकिस्तान यांच्याबरोबर युद्धाचा कालखंड झाला, दुष्काळ पडला, अनेक इतरही संकट होती. म्हणून एक वर्षाच्या योजना राबवलेल्या आहेत. पहा 1966 ते 69 पर्यंत, 66, 67, 67, 68 आणि 68, 69 अशा 3 वार्षिक योजना राबवलेल्या आहेत. मग इथे उद्दिष्ट ठेवताच आलं नाही कोणतं, त्यामुळे अपेक्षित लक्षही नाही आहे आणि साध्यपूर्तीच्या आकडेवारी सुद्धा नाही. याला 3 वार्षिक योजना म्हणतात. त्यानंतर चौथी योजना हाती घेतलेली आहे 1969 ते 74 पर्यंत आणि उद्दिष्ट ठेवलेलं आहे स्थैर्यासह आर्थिक विकास, की देशामध्ये स्थैर्य निर्माण करणं आणि विकास, आर्थिक विकासाचं अपेक्षित लक्ष होतं 5.7%, पण साध्य झालं फक्त 3.3%. 5वी योजना सुरू झाली 1974 ते 79 पर्यंत आणि उद्दिष्ट होतं दारिद्र्याचं निर्मूलन करायचं, दारिद्र्य दूर करायचं. अपेक्षित लक्ष होतं 4.4, इथे यश मिळालेलं आहे, 4.8% साध्य झालेलं आहे. साखळी योजना पुढची आहे. याचप्रमाणे की अनेक कारणाने अर्थव्यवस्था अडचणीत होती आणि पैसे नसल्यामुळे 5 वर्षाची योजना न राबवता 1978 ते 80 साखळी योजना 1 वर्षाच्या राबवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे इथे उद्दिष्टे, अपेक्षित लक्ष आणि साध्यपूर्ती नाही. पुढची योजना पाहूया 6वी. ही पण साखळी योजनाच झालेली आहे 78 ते 80 मध्ये. इथे पण उद्दिष्टे वगैरे काही दिलेली नाहीत. 6वी योजना मात्र सुरू झाली 1980 ते 85 आणि इथे उद्दिष्ट ठेवलेलं आहे जीवनमानाची गुणवत्ता सुधारणे, लोकांचं जीवनमान सुधारलं पाहिजे. अपेक्षित उद्दिष्ट ठेवलं होतं 5.2%, पण यश मिळालेलं आहे 5.7% साध्य झालंय. 7वी पंचवार्षिक योजना आहे 1985 ते 1990. उद्दिष्ट ठेवलेलं आहे समाज कल्याण आणि दारिद्र्य निर्मूलन. अपेक्षित होतं 5.0%, पण यश मिळालेलं आहे, साध्य झाले 6.0. यानंतर सुट्टीचा कालावधी घेतला. 1990चा काळ भारताच्या दृष्टीने अतिशय संकटाचा होता. भारतात आर्थिकदृष्ट्या खूप अडचणी होत्या, पैसे नव्हते योजना राबवायला, म्हणून सुट्टी घेतली नियोजनाला 1990 ते 1992. 90, 91, 91, 92 2 वर्ष. त्यामुळे इथे कुठलेही आकडेवारी उपलब्ध नाही. 8वी योजना सुरू झालेली आहे 1992 ते 97. उद्दिष्ट ठेवले अर्थव्यवस्थेला गती देणं, वेग देणं. अपेक्षित लक्ष होतं 5.6%, यश मिळालेलं आहे 6.8%, साध्य झालेलं आहे लक्ष. 9वी पंचवार्षिक योजना 1997 ते 2002. उद्दिष्ट ठेवले सामाजिक न्याय व समानतेसह आर्थिक वृद्धी प्राप्त करणे. अपेक्षित लक्ष होतं 7.0, पण अपयश किंवा यश कमी आहे, 5.6% साध्य झालंय. 10वी पंचवार्षिक योजना सुरू झाली 2002 ते 2007 आणि उद्दिष्ट ठेवलेलं होतं दारिद्र्य कमी करणे. अपेक्षित लक्ष होतं 8.2%, पण साध्य झालं फक्त 7.8%. 11वी पंचवार्षिक योजना सुरू झाली 2007 ते 2012. उद्दिष्ट होतं जलद व सर्वसमावेशक वृद्धी. अपेक्षित लक्ष होतं 8.1,
पण फक्त साध्य झालेले 7.9%. 12वी पंचवार्षिक योजना सुरू झाली 2012 ते 17. उद्दिष्ट होतं जलद व शाश्वत, जलद म्हणजे वेगाने, शाश्वत म्हणजे कायम, सर्वसमावेशक वृद्धी, सर्वत्र विकास झाला पाहिजे. अपेक्षित लक्ष ठेवलं होतं 8.0 आणि त्याची आकडेवारी साध्य झाल्याची उपलब्ध नाही. आता हा स्रोत किंवा ही माहिती कुठून घेतलेली आहे तर पंचवार्षिक योजनांचे अहवाल, नियोजन मंडळ, भारत सरकार, नियोजन मंडळाचे जे अहवाल आहेत तेथून ही माहिती घेतलेली आहे. आता हे करून पहा. तुम्हाला उपक्रम दिलेला आहे. काय सांगितलंय तर वरील तक्त्यातील साध्यपूर्तीच्या आकडेवारीवरून 6वे दशमक व 9वे दशमक काढा. आता इथे दशमक काढायचं आहे 6वं आणि 9वं आणि आकडेवारी कोणती घ्यायची तर साध्यपूर्तीची आकडेवारी घ्यायची आहे.